हाय हॅलो नमस्ते, कशा आहात सगळे. मितवा मराठी रेसिपीमध्ये आज सगळ्यांचे खूप खूप स्वागत. तर आज आपण आंब्यापासून एक नवीन रेसिपी तयार करणार आहोत. तसं पाहायला गेलं तर ही रेसिपी पारंपरिकच आहे, म्हणजे तुम्हाला माहितीच आहे, पण आपण आज जरा वेगळ्या पद्धतीने ही रेसिपी तयार करणार आहोत. अगदी घरामध्ये जे साहित्य आपल्याकडे आहेत त्याच साहित्यापासून आज आपण ही रेसिपी तयार करणार आहोत. चला तर मग आता वेळ न घालवता आपण कृतीकडे वळूया. तर पहा, इथे मी एक मीडियम आकाराचा आंबा घेतला. स्वच्छ पाण्याने 2 ते 3 वेळा धुवून घेतला. त्यानंतर आपण आंब्याची देठाकडची बाजू काढून घेऊ. त्यानंतर आपण आंब्याच्या साईडचा भाग कट करून घेणार आहोत. व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने आपण आंब्याची एक बाजू कट करून घेऊ. तर पहा, आपण ही रेसिपी फक्त 2 माणसांसाठी तयार करतोय. तर तुम्हाला जर ही रेसिपी जास्त माणसांसाठी करायची असेल तर तुम्ही पूर्ण आंब्याचा सुद्धा इथे वापर करू शकता. तर पहा, व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने आपल्याला आंब्याची जी काप करून घेतलेली आहे तिला सुरीच्या सहाय्याने असे आपण काप करून घेऊ. त्यानंतर स्पूनच्या सहाय्याने आपण हे सर्व काप एका बाउलमध्ये काढून घेऊ. तर पाहू शकता तुम्ही ते सर्व असे काप काढून झालेले आहेत. आता आपण ते स्पूनच्या सहाय्याने बारीक करून घेऊ. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही ते मिक्सरच्या सहाय्याने सुद्धा हे बारीक करून घेऊ शकता. पण आपण जी आज रेसिपी करणार आहोत त्याच्यामध्ये कसं हे दाताखाली थोडे दाणे दाणे आल्यावर त्याची टेस्ट खूप छान लागते, म्हणून आज आपण इथे स्पूनच्या सहाय्याने याची बारीक पेस्ट करून घेणार आहोत. जर आंबा चांगला पिकलेला असेल तर स्पूनच्या सहाय्याने याचे छान बारीक बारीक असे तुकडे होतात. तर पहा, इथे छान अशी बारीक प्युरी झाली आणि त्याचबरोबर थोडे थोडे दाणे सुद्धा राहिलेले आहेत. आता आपण पुढच्या स्टेपकडे वळूया. तर पहा, इथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला इथे 1 वाटी आंब्याचा रस घ्यायचा आहे. आपल्याला इथे फक्त ही रेसिपी 2 माणसांसाठी करायची आहे, म्हणून आपण इथे फक्त 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. ही रेसिपी जर जास्त माणसांसाठी आपल्याला करायची असेल तर तुम्ही याची क्वांटिटी वाढवा, म्हणजे तुम्ही 1 आंबा या रेसिपीसाठी वापरू शकता. आता जी आपण आंब्याची प्युरी केली होती ती गव्हाच्या पिठामध्ये टाकून घेऊ. व्हिडिओ जर इथपर्यंतच पाहिला आहे तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनवर क्लिक करायला मात्र विसरू नका. ऑलवर क्लिक करा, म्हणजे मी तयार केलेली प्रत्येक रेसिपीचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येईल. आंब्याची प्युरी वतून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये अर्धा चमच सुंठ पावडर घालून घेऊ. त्यानंतर पाव चमच आपण इथे विलायची पावडर घालून घेऊ. त्यानंतर आपण इथे 4 चमच किसून घेतलेलं गूळ घालून घेणार आहोत. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही इथे साखरसुद्धा घालू शकता, पण काहीतरी हेल्दी खायचं म्हणून आपण इथे काळ्या कलरच्या गुळाचा वापर केलेला आहे. त्यानंतर आपण इथे चिमूटभर मीठ घालून घेऊ. कोणत्याही गोड पदार्थामध्ये मीठ घातल्यावर छान चव येते, म्हणून आपण इथे चवीपुरतंच म्हणजे थोडंसं मीठ घालून घेऊ. त्यानंतर आपण इथे पाव चमच इनो घालून घेऊ. आता आपण हे सर्व साहित्य थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊ. तर आपल्याला हे बॅटर जास्त पातळसुद्धा करायचं नाही, जास्त घट्टसुद्धा करायचं नाही, म्हणून आपण इथे थोडं थोडं पाणी घालून हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. तर पहा, मला अजून इथे बॅटर थोडं घट्ट वाटलं, म्हणून आपण इथे थोडं अजून पाणी ओतून घेऊ. तर पहा, इथे आपण किसलेल्या गुळाचा वापर केला. जर तुम्ही इथे गूळ किसून घेतलं नाही तर एकदा मिक्सरमध्ये फिरवून घ्या, म्हणजे कसं इथे आपलं गूळ लवकर विरघळून जाईल. तर पाहू शकता तुम्ही इथे किती छान बॅटर व्यवस्थित मिक्स झाले, पण थोडं घट्ट वाटते, म्हणून आपण जे राहिलेलं पाणी होतं ते सुद्धा बॅटरमध्ये घालून घेऊ. तर पहा, इथे आपल्याला 1 वाटी गव्हाच्या पिठासाठी आपण 1 वाटी पाणी वापरलं. तर पाहू शकता तुम्ही इथे 1 वाटी पाण्यामध्ये किती छान मस्त असं बॅटर तयार झाले. आपल्याला इथे 1 वाटीपेक्षा जास्त पाण्याचा वापर करायचा नाही. आता आपण हे बॅटर व्यवस्थित एक अर्धा मिनिटासाठी मिक्स करून घेऊ. तर पहा, इथे मस्त असं छान बॅटर व्यवस्थित मिक्स झाले. आता आपण पुढच्या स्टेपकडे वळूया. आता आपण इथे गॅसवर तवा ठेवला आणि तव्यामध्ये 1 पळी तेल घालून घेऊ. तेल व्यवस्थित तापल्यानंतर आपण जे बॅटर तयार करून घेतलं होतं ते पळीच्या सहाय्याने तव्यावर पसरून घेऊ. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही इथे तेलाऐवजी तुपाचा सुद्धा वापर करू शकता. तर पहा, हलक्या हाताने आपण पळीच्या सहाय्याने हे बॅटर व्यवस्थित पसरून घेऊ.
तर पाहू शकता तुम्ही इथे छान असं बॅटर पसरून झालं. आता आपण त्याच्यावर झाकण ठेवून एक अर्ध्या मिनिटासाठी हे शिजवून घेऊ. अर्धा मिनिट झालेला आहे. तर पाहू शकता तुम्ही खालची बाजू किती छान मस्त शिजले. आता आपण हलक्या हाताने पलटी देऊन घेऊ. तर पहा इथे आपण गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच हे बॅटर आपल्याला इथे शिजवून घ्यायचं आहे. आता आपण उलटण्याच्या सहाय्याने हलक्या हाताने याला पलटी देऊन घेतली. तर पाहू शकता तुम्ही इथे खालची बाजू किती छान मस्त अर्धा मिनिटातच व्यवस्थित शिजले. आता आपण थोडं साईडच्या बाजूला तेल घालून घेऊ. आता आपण जी बाजू पलटी करून घेतली ती बाजू सुद्धा अर्ध्या मिनिटासाठी इथे झाकण ठेवून शिजवून घेऊ. अर्धा मिनिट झालेलं आहे. झाकण काढून पाहू शकता तुम्ही इथे पोळी छान मस्त तयार झालेली आहे. आंब्यापासून किती छान मस्त अशी रेसिपी तयार झाली आहे. खालची बाजूसुद्धा तर पाहू शकता तुम्ही किती छान क्रिस्पी तयार झाले. आता आपण ही पोळी एका प्लेटमध्ये काढून घेऊ. तर पाहू शकता तुम्ही इथे किती छान मस्त आपली पोळी तयार झाली. वरून अशी मस्त अशी कडक आहे आणि आतून पाहिली तर ती छान मऊ मऊ अशी तयार झाली. याच पद्धतीने आपण दुसरी पोळीसुद्धा आपण तयार करून घेऊ. चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा, कारण तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब नवीन यूट्यूबरसाठी लाख मोलाचे असते. तर मग पटकन लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे मी तयार केलेली प्रत्येक रेसिपीचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येईल. तर पाहू शकता तुम्ही दुसरी पोळीसुद्धा किती छान मस्त तयार झाली. तर पाहू शकता तुम्ही इथे पोळीवरून क्रिस्पी झाली आहे आणि आतून किती छान सॉफ्ट तयार झाली आहे. आता आपण ही रेसिपी मीतला टेस्ट करायला देऊ. आहे की नाही हेल्दी आणि टेस्टी रेसिपी, आणि त्याचबरोबर झटकन आणि पटकन होणारी सुद्धा आहे. पाहुणे आल्यावर सुद्धा आपण ही रेसिपी तयार करू शकतो आणि लहान बाळांच्या टिफिनसाठी सुद्धा आपण ही रेसिपी तयार करू शकतो. पण त्यावेळी तुमच्याकडे आंबा नसेल तर तुम्ही आंबा न घालता सुद्धा ही रेसिपी तयार करू शकता. असं काहीतरी वेगळं केल्यामुळे लहान मुलं सुद्धा ही रेसिपी आवडीने खातात. आणि आपण त्याच्यामध्ये गूळ घातलेला आहे, तर हे गूळ सुद्धा लहान बाळांसाठी पौष्टिक आहे. तर पहा आपण इथे एकच मोठी पोळी केली. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही इथे छोट्या छोट्या पोळ्या सुद्धा या तयार करू शकता. अशाच मस्त चमचमीत झणझणीत आणि गोड रेसिपीसाठी मित्वा मराठी रेसिपीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय. धन्यवाद.